हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बघणार आहे MPSC प्रिलिम्स राज्यसेवा PYQ ॲनालिसिस एन्व्हायरमेंट सब्जेक्टसाठी. तर एन्व्हायरमेंटवर ऑलमोस्ट ऑन अप्रॉक्सिमेटली 8 to 10 क्वेश्चन्स विचारले जातात आणि दरवर्षी खूप प्रिडिक्टेबल लाईन्सवर क्वेश्चन येतात आणि जर तुम्ही समजून घेतलं की कसे आहेत तर तुम्हाला सॉल्व करणं पण इझी राहील. म्हणून हा लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. तर शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये मला विचारू शकता. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल अँड थँक्यू फॉर युअर सपोर्ट सो फार. सो लेट्स गेट स्टार्टेड. 2021 पासून आपण बघूया. ओके, तर 2021चा हा पेपर आहे आणि क्वेश्चन नंबर 31 पासून एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. तर इथे पण बघा तुमच्याकडे कॉलम 1, कॉलम 2 आहे, म्हणजे मॅच द फॉलोइंग टाईप क्वेश्चन आहे आणि वेरियस ॲनिमल्सची नावं दिलीत आणि ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात हे विचारलं आहे. बट यू नो पिंक हेड डॉग त्यावर्षी खूप न्यूजमध्ये होतं आणि हे खूप डिस्कस्ड होतं. एशियाटिक एलिफंट पण न्यूजमध्ये होतं त्यावर्षी 2021मध्ये आणि हे सगळं PT365मध्ये तुम्हाला या ॲनिमल्सची नावं भेटली असती त्या वर्षीचं जर तुम्ही पाहिलं असतं तर. आणि ॲक्च्युली हा क्वेश्चन फेअरली इझी होता कारण की त्यावर्षी करंट अफेअरमध्ये हे होते. असं नाही की तुम्हाला प्रत्येकीच एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट, व्हर्नरेबलची लिस्ट लर्न करायची आहे. जे ॲनिमल्स न्यूजमध्ये आहेत ते लर्न करायचे आहेत. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंटली जसं मागच्या दोन्ही लेक्चर्समध्ये आपण पाहिलंच आहे, आपल्याला थीम समजून घ्यायची आहे आणि थीम समजून घ्यायची आहे, टिप्स अँड ट्रिक्स समजून घ्यायचे आहेत आणि डिरेक्शन ऑफ स्टडी डिसाईड करायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितलं तर बेसल कन्व्हेन्शन कधी साईन केली होती आणि कुठे साईन केली गेली होती. म्हणजे ॲनिमल्स इन न्यूज इज अन इम्पॉर्टंट थीम अँड एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन्स इज अन इम्पॉर्टंट थीम. आता ग्रीन डॉट प्रोग्राम कुठे स्टार्ट झाला, हा पण प्रोग्राम न्यूजमध्ये होता. म्हणजे PT365 एन्व्हायरमेंटची मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रिलिम्ससाठी कारण की ह्यातून खूप प्रश्न विचारले जातात. ओके, हा डायरेक्ट स्टॅटिक क्वेश्चन आहे की इकोलॉजी हा वर्ड कोणी दिला आहे. खूप सगळ्या एन्व्हायरमेंटच्या बुक्समध्ये जसं PMFISची बुक जी मी रेकमेंड केली आहे तुम्हाला, त्यात तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन भेटेल थिओरॉटिकलवालं. नेक्स्ट आहे व्हॉट आर द इकोलॉजिकल इम्पॅक्ट्स ऑफ ओझोन डिप्लिशन. आता हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे आणि हा तुम्हाला ओझोन डिप्लिशन नक्की आहे का हे समजल्यावर तुम्ही इझिली हा सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा आता 36 पासून वी हॅव नीती आयोगचा हा एक क्वेश्चन आहे. 3 year ॲक्शन प्लॅन फॉर नीती आयोग. ह्यात काय काय इन्क्लुडेड आहे आणि हा थोडा इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे, हा मध्येच आला आहे. पण एन्व्हायरमेंटचा बघितला तर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा पण एन्व्हायरमेंटचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ते काय काय रेकमेंड करतं हे विचारलं आहे. म्हणजे आतापर्यंत बघितलं तर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स, ॲनिमल्स इन न्यूज, PT365 एव्हरीथिंग, एन्व्हायरमेंटची कम्प्लीट PT365 आणि थिंग्स इन न्यूज आपल्याला समजून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता ॲक्च्युली एन्व्हायरमेंटचे किती प्रश्न दिसतात आपल्याला, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आपल्याला 6 एन्व्हायरमेंटचे प्रश्न भेटले 2021च्या पेपरमध्ये. सो दॅट्स इट. एन्व्हायरमेंटचे जास्ती प्रश्न येत नाही, 7 to 8, 6, 7, 8 क्वेश्चन्स येतात. बट ते फेअरली करंट बेस्ड असतात, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि हे तुम्हाला PYQ ॲनालिसिसमधूनच समजेल की फेअरली करंट बेस्ड प्रश्न विचारले जातात. करंटमध्ये जे चाललं आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये विचारतात. सो आता हे पाहिलं आपण 2021चा पेपर. आता आपण पाहूया 2022चा पेपर पाहूया. जस्ट गिव्ह मी सम टाइम. ओके, आता हा 2022चा पेपर आपण पाहतोय आणि सेम म्हणजे तुम्हाला सेमच पॅटर्न बघायला भेटेल. हा 2022चा पेपर आहे आणि ह्यात आपण अशाच पद्धतीने हिस्ट्री आणि जॉग्रफीचं ॲनालिसिस करून झालं आहे. तुम्ही नसेल पाहिलं तर पाहून घ्या. हे जॉग्रफीचे सगळे क्वेश्चन्स मी मागच्या व्हिडिओमध्ये ॲनालाइज केले आहेत आणि इम्पॉर्टंट इश्यूज पण तुम्हाला समजवले आहेत. हे सगळे जॉग्रफीचे क्वेश्चन आहेत. आता हा बघा एन्व्हायरमेंटचा हा क्वेश्चन आहे. Which of the following has become a hot spot with reference to threats to biodiversity. एन्व्हायरमेंटचा डायरेक्ट क्वेश्चन आहे, न्यूजमध्ये होते हे इश्यूज. नेक्स्ट बघूया व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोरल रीफ्स.
कोरल रीफ्स पण त्यावर्षी न्यूजमध्ये होते आणि स्पीशीज इन न्यूज आर ऑलवेज इम्पॉर्टंट, कारण की मागच्याच ह्याच्यात आपण पाहिलं व्हिडिओमध्ये, मागच्याच इयरच्या पेपरमध्ये आपण पाहिलं, PYQमध्ये पाहिलं. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे व्हॉट इज अल्फा बीटा अँड गामा डायव्हर्सिटी. आय किड यू नॉट, हे PT365मध्ये डायरेक्टली दिलेलं होतं ॲक्च्युली. हे सगळं इन डिटेल, अल्फा काय, बीटा काय, गामा काय, आणि NCERTमध्ये पण दिलेलं आहे, PMFISमध्ये पण दिलेलं आहे. सो जर तुम्ही करंट व्यवस्थित एन्व्हायरमेंटसाठी करताय तर आय डोंट थिंक दॅट शुड बी अ प्रॉब्लेम फॉर यू. फक्त थोडं ना डीप जाऊन विचारतायत, सो तुम्हाला इन डिटेल जेवढं PT65मध्ये दिलं आहे त्याच्यापेक्षा पण जास्त वाचायला लागू शकतं त्या विषयावर. बट तो विषय इम्पॉर्टंट आहे, तो टॉपिक करंटचा खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघूया, मॅच द फॉलोइंग. हे असंच 24च्या पेपरमध्ये नॅशनल पार्क्स आणि कंट्रीज विचारलं होतं. आता इथे काय विचारले, स्टेट आणि सँक्च्युरीज विचारले. नेक्स्ट आहे व्हॉट फॉलोइंग फॅक्टर्स आर इन्क्लुडेड इन केमिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे हे स्टॅटिक क्वेश्चन आहे, पण एवढा डिफिकल्ट नाही आहे, हा सॉल्वेबल स्टॅटिक क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग, ओके जाऊ दे. आता हे इकॉनॉमीचं सुरू झालं आहे, इकॉनॉमीचे क्वेश्चन्स आता सुरू झाले आहेत. म्हणजे एन्व्हायरमेंटचे जर आपण क्वेश्चन्स बघितले 2022मध्ये तर 1, 2, 3, 4, 5 दॅट्स इट. 5 क्वेश्चन्स तुम्हाला 2022मध्ये एन्व्हायरमेंटचे बघायला भेटतात आणि दे आर मोस्टली करंट बेस्ड. इफ दे आर करंट बेस्ड यू नो व्हॉट टू डू, कसं प्रिपेअर करायचं आहे. आणि हेच PYQचं महत्त्व आहे की कोणत्या एक्झामची काय डिमांड आहे हे आपल्याला कोणतं बुक, कोणती कोचिंग क्लास कोणीच नाही सांगू शकत, फक्त PYQ आणि सिलेबस सांगू शकतात. म्हणून जितकं PYQचं तुम्ही ॲनालिसिस करणार, जितके PYQ समजून घेणार, तेवढं तुम्हाला त्यातून हेल्प होणार. ठीक आहे, हा झाला 2022चा एन्व्हायरमेंट पार्ट कंप्लीट. आता पुन्हा बघूया, तर 2023चं जे पेपर आहे तो मी तुम्हालाच ॲनालाइज करायला सांगते. तुम्ही पाहिलं असेल मागच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये की 2023चा पेपर तुम्ही स्वतः ॲनालाइज करायचा आहे. तर का तसं करायचं आहे, कारण की आय डोंट वॉन्ट टू स्पून फीड एव्हरीथिंग, बिकॉज स्पून फीड केल्याने स्किल्स डेव्हलपमेंट होत नाही, हे माझं ठाम बिलीफ आहे. तर म्हणून आता मी स्पून फीड करतच नाही मुलांना आणि कुठेच शिकवण्यात. म्हणजे आम्ही हो दिदी, सो तुम्ही पण केपेबल व्हावं, तुम्ही पण स्वतः ॲनालिसिस करायला शिकावं. म्हणून 1 वर्ष मी तुम्हाला देते आहे करायला. आता आपण 2024चं बघतोय. हे सगळं हिस्ट्रीचं आणि जॉग्रफीचं मी करून झालं आहे, त्याची व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. ही व्हिडिओ बघून झाल्यावरती बघा, प्लेलिस्ट बनवली आहे मी एक PYQ ॲनालिसिस म्हणून, त्यात तुम्हाला सगळे सापडतील. ओके, आता 31 क्वेश्चन. हां, एक बघा 31 काय, जिओलॉजिकल एव्हिडन्स सपोर्ट्स, सॉरी 2 मिनटं. ओके, हां, जिओलॉजिकल एव्हिडन्स सपोर्ट्स द नोशन दॅट क्लायमेट चेंज इज नॅचरल अँड कंटिन्युअस प्रोसेस. तर कोणते कोणते एव्हिडन्स याला सपोर्ट करतात. ऑफकोर्स जनरल नॉलेजने पण हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. पुन्हा बायोडायव्हर्सिटीवर क्वेश्चन आहे. गेल्या वर्षी म्हणजे 22मध्ये आपण पाहिलं अल्फा बीटा गामा बायोडायव्हर्सिटी विषय विचारले, जे NCERTमध्ये दिलेलं होतं. पुन्हा हा पण स्टेटमेंट, दोन्ही पण स्टेटमेंट बायोलॉजीच्या NCERTमध्ये दिलेले आहेत. आता हे ना तुम्ही म्हणजे जॉग्रफीच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं की ही व्हिडिओ बघून झाल्यावर NCERT खोला आणि पहा काय काय विचारलं आहे. तर यू विल बी रिअली शॉक्ड की काय काय विचारत आहेत आणि किती इझी प्रश्न विचारले जात आहेत. आता नेक्स्ट हे बघा, सफर म्हणजे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स विषयी, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स इन न्यूज जे PT365मध्ये डिस्कस्ड आहेत त्यांच्याविषयी प्रश्न पुन्हा विचारला गेला आहे. आणि आता हे ॲनारोबिक मिथेन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर पॅनचा क्वेश्चन आहे. हे पण डायरेक्ट NCERTमधून पिकअप आहे डायरेक्ट. ओके, आता हा लास्ट क्वेश्चन आहे जो थोडासा स्टॅटिक आहे, पण तुम्ही जनरल नॉलेज लावलं आणि थोडीशी प्रयत्न केला तर हा क्वेश्चन पण सॉल्वेबल होता. तर आपण जर बघितलं 2024च्या पेपरमध्ये किती प्रश्न होते एन्व्हायरमेंटचे, 1, 2, 3, 4, 5,
आणि 6. म्हणजे आता जितके पण 3 वर्षाचे प्रश्न आपण पाहिलेत, क्वेश्चन पेपर्स ॲनालाइज केलेत, त्यात आपल्याला 5 to 6 क्वेश्चन्स भेटत आहेत एन्व्हायरमेंटचे. म्हणजे 10 to 12 मार्क्स ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक वर्षी या टॉपिकतून विचारले जातात. आणि मोस्टली दिस इज करंट इन्स्पायर्ड टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही करंट व्यवस्थित केलं तर यू विल बी इन अ व्हेरी गुड पोझिशन टू सॉल्व 3 to 4 क्वेश्चन्स. आणि तुम्ही बघितलं हिस्ट्री, आपल्या 15 प्रश्न येतात, त्यातले आपण 10 सोडवू शकतो ॲज अ जनरल कॅन्डिडेट, नो प्रॉब्लेममध्ये 10 सोडवू शकतो. पण इथे 5 ते 6 क्वेश्चन येतात आणि सगळे पण तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता जर तुम्ही करंटवर फोकस केला आणि मेहनत केली आहे. तर ह्या सब्जेक्टचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप हाय आहे. आणि ह्या सब्जेक्टसाठी खूप चांगले रिसोर्सेस पण अवेलेबल आहेत, फ्री क्लासेस पण अवेलेबल आहेत यूट्यूबवर. तर इफ यू वॉन्ट मी टू हेल्प यू फर्दर, तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता आणि हे सगळे सोर्सेस मी तुम्हाला देईल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये पण विचारू शकता. आता हा फर्स्ट स्टेप होता PYQ ॲनालिसिसचा. एन्व्हायरमेंटचा आपण बघितलं किती प्रश्न येतात आणि ते किती काय लेवल असते त्यांची, कुठून विचारले जातात, कुठून इन्स्पायर्ड असतात, हे सर्व आपण पाहिलं. पण PYQ ॲनालिसिस काय इथेच संपत नाही, हे फर्स्ट स्टेप आहे. नेक्स्ट आहे सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स पाहणं, सगळ्यांचे टेक्निक्स समजून घेणं, स्किल्स समजून घेणं की ह्याचा हा आन्सर काय आहे, काय आयडिया आहे, काय लॉजिक आहे, काय टिप्स अँड ट्रिक्स आहेत. आणि शेवटी आहे ऑल द रॉंग क्वेश्चन्स ऑर द रॉंग ऑप्शन्स शुड ऑल्सो बी स्टडीड इन डिटेल. कारण की नेक्स्ट टाईम जेव्हा एक्झामिनर पेपर बनवायला बसतात तेव्हा ते रॉंग आन्सर्समधूनच पुढचे प्रश्न काढतात. आणि रॉंग आन्सर्स किंवा रॉंग ऑप्शन्स हे पण एक्झामिनरच्या माइंडसेटला रिफ्लेक्ट करतात. तर ते पण समजून घेणं खूप जरुरी आहे. कारण की तसं जर तुम्ही केलं तर मे बी मोस्ट प्रॉबेबली तुम्ही प्रिडिक्ट पण करू शकता की 2025च्या पेपरमध्ये काय येणार आहे. आणि तुम्हाला ऑप्शन्स एलिमिनेट करायला खूप हेल्प होईल. 2024चा कट ऑफ एवढी हाय जायचं कारण हेच आहे की पेपर वॉज फेअरली प्रिडिक्टेबल होता. जसं खूप वर्ष येतो तसाच आला होता. आणि ज्यांनी PYQ केले असतील त्यांना 160 क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं काही एवढं डिफिकल्ट नव्हतं आणि म्हणूनच कट ऑफ एवढा हाय गेला. सो जर तुम्हाला नेक्स्ट टाइम कट ऑफ क्लिअर करायचा आहे तर ह्या लेवलचं PYQ ॲनालिसिस जरुरी आहे. जे टॉपर्स म्हणतात PYQ ॲनालिसिस करा ते इतकं करा म्हणतात. असं नाही की तुम्ही परीक्षेत जाऊनच पहिल्यांदा PYQ बघितलेत आणि परीक्षेतच सोडवलेत, असं नाही जमणार. तुम्हाला खूप इनडीप समजून घ्यावं लागेल आणि तेव्हाच तुमच्या मेहनत करण्याला अर्थ आहे, तेव्हाच एवढा अभ्यास करण्याला अर्थ आहे जेव्हा तुम्ही सही डिरेक्शननी चालताय. दिल्लीला जायचं पण मुंबईच्या डिरेक्शननी चालताय तर दिल्लीला कसं पोहोचणार तुम्ही? ओके, सो थँक यू फॉर युअर व्हॅल्युबल टाईम अँड आय एम व्हेरी इंटरेस्टेड टू हिअर युअर फीडबॅक. सो यू कॅन गिव्ह मी युअर कमेंट्समध्ये फीडबॅक सांगा. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि तुमच्या ह्या प्रिलिम्स जर्नीमध्ये हेल्प करण्यासाठी मी पण काहीतरी प्लॅन करते की तुम्हाला अजून ग्रेटर हेल्प व्हावी. तर प्लीज हेल्प दिस चॅनल, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही सबस्क्राईब करणं, लाईक करणंच माझ्यासाठी मोटिवेशन आहे. अँड थँक यू सो मच फॉर सपोर्ट. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाईम.